रेल्वे ग्रुप डी नवीन भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। रेल्वे ग्रुप डी भरती जे विद्यार्थी मित्रांनो आलेली आहे 32,438 जागांसाठी रेल्वे ग्रुप डी ची भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये। आणि या भरतीमध्ये जे फॉर्म आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो 23 जानेवारी 2025 पासून फॉर्म भरणे चालू होता ऑनलाईन पद्धतीने। फॉर्म भरणे शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। तर पहा 32,438 जागांसाठी ही भरती निघत आणि यामध्ये तुम्हाला 10वी पासवरच फॉर्म भरता येणार आहे। तर या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय, या भरतीमध्ये सर्वात अगोदर लेखी परीक्षा होणार आहे की ग्राउंड होणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, किती असणार आहे नेगेटिव्ह असली तर, आणि लेखी परीक्षेमध्ये या ठिकाणी कोणकोणते प्रश्न विचारले जाणार आहे, त्याचबरोबर उंची किती लागते, छाती किती आहे, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे रेल्वे ग्रुप डी या भरतीमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे ग्रुप डी ची ही नवीन भरती निघाली आहे 32,438 जागांसाठी। तर फॉर्म भरणे येत्या 23 जानेवारी 2025 पासून फॉर्म चालू होत आहे। 22 फेब्रुवारी 2025 ही शेवटची तारीख आहे आणि 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल मुलं मुली तर ठीक आहे, 10वी पास असाल तरी फॉर्म भरता येते आणि ITIच्या बेसवर सुद्धा यामध्ये जागा निघालेल्या आहे। तुम्ही फक्त 10वी ITI झाला असेल तरी फॉर्म भरता येते, तुमचा ITI झाला असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते आणि ITIच्या बेसवर सुद्धा भरपूर यामध्ये जागा आहे। म्हणजे जवळपास या ठिकाणी 27,338 जागा ज्या 80 जागा ज्या ह्या ITIच्या बेसवर या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे ग्रुप डी जी हे सर्वात मोठी भरती पहिल्यांदा निघाली 5 वर्षानंतर। तर पहा जवळपास 32,438 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 36 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। ओपन कॅटेगरीच्या मुलांना, SC/ST ला 5 वर्ष जोड, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। तर OBC कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 40 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 41 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 36 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे, एवढे यामध्ये वयोमर्यादा आहे। ठीक आहे, आणि फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 500 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC/ST कॅटेगरीला या भरतीमध्ये 250 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर या भरतीमध्ये जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय होणार आहे, लेखी परीक्षा होणार आहे, CBT कम्प्युटरवर टेस्ट, त्याचबरोबर दुसरे तुमचं यामध्ये फिजिकल असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये मेडिकल असणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे रेल्वे ग्रुप डी या भरतीची। ठीक आहे, तर यामध्ये जर आपण पाहिलं तर 10वी पास साठी यासाठी शिक्षण 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, ITI सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, तर 10वी पास साठी जे पद असणार आहे तर पॉइंट्स मॅनचे हे पद असणार आहे। तर यामध्ये जवळपास 5,000 प्लस जागा असणार आहे आणि ITIच्या बेसवर जवळपास 37,380 पदे यामध्ये असणार आहे। ठीक आहे, तर मी तुम्हाला जागा दाखवून देतो कोणकोणत्या ठिकाणी किती जागा आहे। सर्वात अगोदर सेंट्रल रेल्वे मुंबईमध्ये 3,244 जागा आहे, त्याचबरोबर जबलपूरमध्ये 1,624 जागा आहे, त्याचबरोबर मुंबईमध्ये 4,672 जागा आहे, हाजीपूरमध्ये या ठिकाणी 1,250 जागा आहे, भुवनेश्वरमध्ये 964 जागा आहे, कोलकातामध्ये 1,775 जागा आहे, अलाहाबादमध्ये 2,020 यामध्ये जागा आहे, त्याचबरोबर या ठिकाणी गोरखपूरमध्ये 1,332 जागा आहे, जयपूरमध्ये 1,433 जागा आहे, गुवाहाटीमध्ये 2,048 जागा आहे, त्याचबरोबर दिल्लीमध्ये 4,086 जागा असणार आहे, सिकंदराबादमध्ये 1,642 जागा असणार आहे, बिलासपूरमध्ये 1,337 जागा, कोलकाता 1,044 आणि हुबळीमध्ये या ठिकाणी 490 आणि चेन्नईमध्ये 2,249 एवढ्या या ठिकाणी जागा असणार आहे। ठीक आहे, तर पहा रेल्वे ग्रुप डी इंडियन रेल्वे ग्रुप डी या भरतीमध्ये जर आपण पाहिलं सर्वात अगोदर तुमचं ग्रुप डी भरतीमध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। तर लेखी परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे रेल्वे ग्रुप डी या भरतीमध्ये। तर सर्वात अगोदर तुमचा पेपर असणार आहे रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये। तर परीक्षेमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञान त्याला सायन्स म्हटलं जाते याचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 25
प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. निगेटिव्ह मार्किंग 30 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर खतरनाक यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, एक लक्षात ठेवा. तर यामध्ये तुम्हाला 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे रेल्वे ग्रुप डी या भरतीमध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचा रेल्वे ग्रुप डी या भरतीचा पेपर असणार आहे आणि पेपर झाल्यानंतर तुमचं यामध्ये असणार आहे ग्राउंड. आता ग्राउंड यामध्ये फिजिकल किती आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट असणार आहे यामध्ये तर तो असणार आहे 30 किलोचं वजन खांद्यावर घेऊन तुम्हाला धावावं लागणार आहे 100 मीटर आणि त्यासाठी तुम्हाला 2 मिनिटाच्या अंतर या ठिकाणी यावं लागणार आहे. आणि दुसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे पुरुष उमेदवारांसाठी रनिंग असणार आहे 1 किलोमीटर रनिंग आणि 1 किलोमीटर रनिंगसाठी 4 मिनिट 15 सेकंड पर्यंत तुम्हाला या ठिकाणी टाइम भेटणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे तुम्हाला 100 मीटर आणि त्यासाठी तुम्हाला 2 मिनिटाच्या अंतर या ठिकाणी ते मारावं लागणार आहे. आणि दुसरा जो महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी आहे 5 मिनिट 40 सेकंडचा एवढा तुम्हाला टाइम भेटणार आहे या भरतीमध्ये. अशा प्रकारे इंडियन रेल्वे ग्रुप डी या भरतीचा जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकल असणार आहे. तर अशा प्रकारे तुमचं यामध्ये सिलेक्शन होणार आहे रेल्वे ग्रुप डी या भरतीमध्ये. सर्वात अगोदर सीबीटी तुमची लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचे फिजिकल असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये मेडिकल असणार आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. ठीक आहे, तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे रेल्वे ग्रुप डी या भरतीची. तर पहा 32,438 जागांसाठी ही भरती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर फॉर्म भरणे जे आहे तुमचे या ठिकाणी 23 जानेवारी पासून चालू होत आहे. 23 जानेवारी 2025 पासून फॉर्म चालू होता आणि शेवटची तारीख या ठिकाणी 22 फेब्रुवारी ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे, फक्त 10वी पासवर तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येते. आयटीआय झाला असेल तर आयटीआयच्या बेसवर सुद्धा यामध्ये जागा आहे. ठीक आहे, आयटीआयच्या बेसवर सर्वात जास्त जागा आहे, बाकी 10वी पास साठी सुद्धा यामध्ये काही जागा आहे. ठीक आहे, आणि तुमचं जर या रेल्वे ग्रुप डी या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 30 ते 40 हजार प्लस तुम्हाला या ठिकाणी पगार भेटणार आहे. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे रेल्वे ग्रुप डी ची. तर आतापासून जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल, आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा. चांगली ही भरती तुमच्यासाठी चालून आली आहे, कारण की 4 ते 5 वर्षानंतर ही आलेली आहे. ठीक आहे, तर आतापासून चांगले रेल्वे ग्रुप डी चे तुम्ही पुस्तक घेऊन घ्या. जे तुम्हाला जे चांगले वाटते ते पुस्तक घ्या, असं नाही म्हणत की तुम्हाला हेच पुस्तक घेतलं त्याच्यातूनच सिलेक्शन होणार आहे, हेच पुस्तक घेतलं त्याच्यातून सिलेक्शन होणार आहे, असं काही नाही. जे तुम्हाला चांगलं वाटते त्याच्यातून घ्या. युट्यूबवर चांगले सर आहेत तर त्यांनी सुद्धा काही सांगितले त्या ठिकाणी पुस्तकं तिथून सुद्धा घेऊ शकता तुम्ही. तर मेन म्हणजे लुसेंट झालं, अशा प्रकारे चांगले पुस्तक आहे ज्या सेंट्रल जे खरंच त्याचा रिझल्ट आहे रेल्वे ग्रुप डी मध्ये, तर ते पुस्तकातून तुम्ही तयारी चालू ठेवा. जसं लुसेंट हे गाजलेलं पुस्तक आहे, त्याचबरोबर स्पीडी झालं हे गाजलेलं पुस्तक आहे. तर हे बेस्ट पुस्तक त्या ठिकाणी राहणार आहे, जे सर्वात बेस्ट आहे, ज्याचा रिझल्ट आहे. तर ते पुस्तकं तुम्ही आतापासून घेऊन घ्या आणि आतापासून अभ्यासाला लागा, आतापासून तयारीला लागा आणि आतापासून सोशल मीडियापासून जेवढं ते तेवढं दूर राहा. कसं आहे, मोबाईल जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यास करू देत नाही, एक लक्षात ठेवा. आपला मोबाईल आपला दूर ठेवायचा आपल्याला, कारण की कसं मोबाईल जर जवळ असला की आपण त्याच्यात काळ्या करत राहतो, हे पाहू दे. ठीक आहे, तर हे बाकीचं तुम्ही या ठिकाणी राहू द्या. तर रील्स वगैरे पाहणं झालं, त्याचबरोबर हे इंस्टाग्राम तर पाहूच नका तुम्ही, मी तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर फेसबुक झालं. ठीक आहे, युट्यूब जरी पाहिलं तुम्ही तर चांगली गोष्ट आहे, कारण की युट्यूबवर जरासं एज्युकेशन त्या ठिकाणी म्हणजे शिक्षणाच्या रिलेटेड जास्त त्या ठिकाणी मटेरियल असते. ठीक आहे, तर शिक्षणासाठी तुम्ही युट्यूब त्या ठिकाणी यूज करू शकता. तर हे जे फालतू गोष्ट आहे इंस्टाग्राम वगैरे झालं तर हे दूर करा या ठिकाणी आणि आतापासून अभ्यासाला लागा आणि सेल्फ स्टडी करा. 8-8 घंटे आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी करा, चिकाटीनं अभ्यास आतापासून करा. ठीक आहे, तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला रेल्वे ग्रुप डी भरतीबद्दल देत राहणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या साठीच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.